नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर चला व्हिडिओ सुरू करूया. आज होता रविवार म्हटलं की थोडं रिलॅक्स दिवस असतोच, पण घरातली कामं काही थांबतात का? म्हणून सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी मी टॉयलेट आणि बाथरूम स्वच्छ करून घेतलं. मला नेहमी अंघोळ करण्याआधीच हे काम करून घ्यायला आवडतं, कारण एकदा अंघोळ झाली की पुन्हा बाथरूम धुवायचा अजिबात मूड राहत नाही माझा. आणि म्हणून आधी सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आणि मग निवांत अंघोळ करू म्हटलं. आज केस पण वॉश करून घेतले, कारण संडे पण होता आणि असंही माझा स्कॅल्प खूप ऑइली आहे आणि मला डॅन्ड्रफचाही खूप त्रास होतो ना, त्यामुळे मी साधारण 2 ते 3 दिवसांनी केस धुवतच असते. त्यानंतर माझ्याकडे ना काही शेवगाच्या शेंगा होत्या भरपूर, ज्या मला माझ्या चुलत सासूबाईंनी दिलेल्या होत्या आणि काही माझ्या सासूबाईंनी सुद्धा दिल्या होत्या. डोळ्यासमोरच होत्या. म्हटलं चला नंतर निवडण्यापेक्षा पटकन आत्ताच निवडून ठेवून देऊया, म्हणजे नंतर दुसरी कामं करायला होतं. सकाळचा नाश्ता वगैरे सगळं तसं झालं होतं. मी काही सकाळचा नाश्ता घेत नाही, पण यांचा नाश्ता झाला होता आणि त्यानंतर मग मी आता माझं सगळं आवरायला घेऊया म्हटलं हळूहळू. पण त्याआधी एखादी भाजीपाला असला ना तर तो पटकन निवडून ठेवणं जास्त प्रेफर करते, कारण त्याकडे दुर्लक्ष झालं आणि मग ते नाही झालं ना परत मग भाजी खराब होते आणि एवढ्या शेंगा ॲट अ वन टाईम करायला शक्य नाही आहे. त्यामुळे मी व्यवस्थित म्हटलं हे निवडून घेऊ आणि मग ते जर फ्रीजमध्ये ठेवल्या ना तर त्यानंतर मग त्या बऱ्याच दिवस टिकायला मदत होते. तर या शेवगाच्या शेंगा काळ्या मसाल्याच्या पण छान लागतात. सांबर वगैरे काही आम्ही एवढं जास्त करत नाही आणि मला तर फक्त याचा रस्साच आवडतो, कारण मी आजपर्यंत कधी या शेवगाच्या शेंगांची टेस्ट घेतलीच नाही आहे. स्टीलच्याच डब्यात सगळ्या शेंगा काढून घेतल्या आणि म्हटलं फ्रीजमध्ये ठेवून देऊ, जेव्हाही करायच्या असतील तेव्हा ताज्या राहतील, सुकणार नाही म्हटलं. खूप जास्त वारं चालू होतं, त्याच्यामुळे सगळ्यात आधी मी दार लावून घेतलेलं होतं आणि मग म्हटलं झाडू मारून काही उपयोग नाही, कारण जर इतकं वारं चालू असलं तर ती घाण कुठे कुठे स्प्रेड होईल. त्यामुळे सगळ्यात आधी दार वगैरे लावून घेतलं आणि झाडू मारायचा बाकीच होता ना, तर म्हटलं या शेंगांची घाण पण खालीच टाकून देऊया. तसा हा कपडा मला धुवायचाच आहे, पण तात्पुरता मी तसाच ठेवून घेतला टेबलवर. म्हटलं लागेल तेव्हा काढून धुवून घेईल संध्याकाळपर्यंत. आणि आज असंही मला कपडे धुवायचे नसल्यामुळे खूप हलकं झालं होतं माझं काम. आदल्याच दिवशी सायंकाळी मी मशीन लावलं होतं, त्यामुळे सगळी कपडे धुतली होती. कमी कपडे असले तर मी हाताने धुवून घेते, पण काल जास्त होते म्हणून मी मशीनमध्ये धुतले होते. आमचं जे खालचं घर आहे ते खूप असं मोठं आहे. किचन पण त्याचा एल कॉर्नर असा मोठा आहे, पण वरती जो किचन आहे तो खूप असा छोटा आहे आणि तो बऱ्यापैकी तुटला आहे, कारण वरून जेव्हा सिलिंग पडली होती ना कलर करण्याच्या वेळी काहीतरी पडलं होतं खाली, तर त्याची जी पट्टी असते ना किचन ओट्याची तर ती तुटली आहे. तर ती कधी बनवून मिळेल माहीत नाही, कारागीर पण येत नाही आणि आम्हाला जास्त काही हा किचन सुधारायचा नाही आहे, कारण तो ऑलरेडी चुकीच्या दिशेला आहे. त्यामुळे म्हटलं जेव्हा होईल तेव्हा नवीन कधीतरी बांधताच येईल. तर झाडू वगैरे मारून घेतला आणि त्यानंतर माझे पुतणे आले होते खेळायला, तर त्यांच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला आणि मग दिवस तर तसा नॉर्मलीच गेला. दिवसभर एवढं काही काम नव्हतं आणि जे सकाळपासूनची भांडी होती ती पण घासली नव्हती, कारण मोजून काही थोडीफार भांडी होती. म्हटलं सायंकाळीच घासता येतील आणि सायंकाळी पुन्हा एकदा झाडू मारला जाईल, म्हणजे मग पुन्हा फ्रेश वाटेल घर. आणि सगळी काही भांडी होती ती व्यवस्थित घासून घेतली. आता काय होतं, मेनली पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये ना तुम्ही किती पण रगडून भांडी घासली ना तरीसुद्धा तिच्यावर एक चिकटपणा भांड्यांवर राहूनच जातो. तर अशा वेळी मी भांड्यांसाठी सर्फ यूज करते आणि त्या सर्फमध्ये सुद्धा गरम पाणी टाकायचं, म्हणजे भांडी एकदम चकाचक पण निघतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा असं चिकट तेलकट असं काही राहत नाही आणि स्मेल पण छान येते. फक्त नीट धुवायची भांडी. आणि आज सकाळी दूध गरम करायला ठेवलं तर माझ्याकडनं बरंचसं दूध ओतू गेलं होतं आज. तर त्यामुळे ती दुधावरची जी साय असते ना ती डायरेक्ट खाली पडली सगळी आणि किचन ओटा पण खराब झालेला होता. तर मी तेव्हा तात्पुरता सकाळी पुसून घेतला, पण धुतलेला नव्हता मी. तर मग म्हटलं आता व्यवस्थित किचन ओटा पण धुवून घेऊ आणि गॅससुद्धा धुवून घेऊ आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची होती मला, पण काय करावं विचार करत होते. हे पण म्हटले की मला जास्त काही भूक नाही आहे तर नॉर्मलच असं बनव, कारण यांनी दुपारी भेळ खाल्लेली होती. तर मग नेमकं काय करावं म्हटलं, कारण प्रत्येक संडेला मी काहीतरी स्पेशल करण्याचा प्रयत्न करते. तर म्हटलं आज काय करावं. तर त्याआधी म्हटलं थांबा पूर्ण भांडे वगैरे स्वच्छ घासून घेऊया, एकदा किचन व्यवस्थित झाला की मग काय स्वयंपाक करायचा ते पण पटकन सुचतं. आणि त्याचवेळी मग मला आळूवडी करायचं सुचलं, कारण आळूचे पानं पण आणलेले होते आणि ते सुकतील म्हटलं पटकन, तर ते पण करायला घेतले. आणि खूप फास्ट करते मी ते आळूचे पानं, असं त्याला पीठ वगैरे लावत बसत नाही, डायरेक्ट चिरून घेते. पिठामध्ये काय मटेरियल टाकायचं ते टाकायचं आणि त्यानंतर त्याला असं
याच्यात टाकते मी कोणत्या पण भांड्यामध्ये, एखाद्या ताटलीमध्ये आणि वाफायला ठेवून देते आणि त्याच्या अशा वड्या काढून घेते. आता या ज्या वड्या दिसत आहेत ना, तर या वड्या खूप म्हणजे प्रत्येक जागी तुम्ही आळूचे पानं स्प्रेड झालेले आहेत आणि खूप इझी वे आहे हा. जास्त लेंदी प्रोसेस होत नाही अशा आळूच्या वड्या करण्यासाठी आणि खूप छान पण बनतात, मस्त लागतात. यामध्ये मी लाल मिरची, लसूण, त्यानंतर साखर, निंबू पण घातला होता कारण जीभ खवखवते आळूच्या पानांनी त्यामुळे, आणि मीठ वगैरे घालून आणि याला डायरेक्ट तळायला घेतलं. थोडंसं आपण याला डीपच फ्राय करायचं कारण त्या कच्चे लागतात नाही तर त्या पिठामुळे, त्यामुळे याला मस्त कडक असं फ्राय करून घ्यायचं. आणि म्हटलं आता यासोबत काय करावं, मग हे म्हणे पोळी वगैरे काही करू नको कारण इतकी काहीशी भूक नाही आहे. तर मग एकीकडे खिचडी लावून दिली आणि होऊन गेलं मग तेवढ्यातच. म्हटलं मग रविवार पण आपला काहीतरी स्पेशल केलं असं वाटेल, म्हणजे असं गिल्ट वाटणार नाही की आज काही केलं नाही असं. तर मस्त आळू वड्या केल्या आणि छान खिचडी अशी करून घेतली. त्यानंतर पुन्हा किचन ओटा वगैरे स्वच्छ केला, काय थोडंफार घाण होती ती आवरली. मी जेव्हा वरती आले होते राहायला तेव्हा कोणतंच असं हे नव्हतं, हा रूम पूर्ण असा मोकळा होता आणि डायरेक्ट आत आलं ना तर किचन दिसायचा. त्यामुळे हे जे तुम्हाला दिसतंय ना मागे प्लाय लावलेला आहे हा, आणि याला सनमाइक लावायची होती पण त्या व्यक्तीला पैसे देऊन पण तो रिटर्न आला नाही, त्यामुळे ते काम तसंच राहिलं. तो फक्त प्लाऊड वगैरे उभं करून गेला आणि त्यानंतर मग म्हटलं बघू आता भविष्यात ते कधी होतं, पण त्याला मला कलर मारून घ्यायचा आहे, जो आपण वूड कलर देतो ना तो मारायचा आहे. आणि मला किचनमध्ये सुद्धा जास्त गर्दी आवडत नाही, जास्त पसारा आवडत नाही. अशी म्हणजे भांडी खूप दिसावे असं मला अजिबात वाटत नाही. तर मी काही भांडी टिपामध्येच भरून ठेवलेली आहेत, जो तुम्हाला माझ्या वर दिसतोय ना त्या भिंतीवर ठेवलेला, त्याच्यात बरीच भांडी आहे. अजून एक प्लॅस्टिकचा ड्रम आहे, त्यात पण भांडीच आहेत. तर लागतील तेवढीच भांडी काढते मी, कारण नंतर जेव्हा आवरायला घेतो ना तेव्हा जीवावर यायला नको आणि जास्त भांडी वापरली पण जात नाही. तर खिचडी जास्त वेळ असं करून ठेवत नाही मी. जेव्हा जेवण करायचं असतं ना त्याच वेळी पटकन खिचडी टाकते आणि जेवायला बसायचं आहे तेव्हा लगेच कुकर उघडून जेवतो आम्ही. असं करून ठेवत नाही पटकन, मग तो थंड झालेला स्वयंपाक आम्हाला दोघांना पण आवडत नाही. खरं तर मी दिवसातून 2 वेळा जेवण घेते, त्यामुळे मला 2 वेळेला खूप कडक भूक लागते. एक दुपारी म्हणजे सकाळी 11:30 वाजता आणि रात्री 8:30 वाजता. तर त्यावेळेत मला असं असतं की पटकन जेवायला मिळावं, कारण मी कुठलीही स्नॅकिंग करत नाही मध्ये. ही क्लिप शूट करताना कॅमेरा अँगल माझा फ्रंट कॅमेरा लावलेला होता आणि काहीतरी सेटिंग चुकली होती माझी, म्हणून असं काहीचं ते क्लिप बनलेली आहे. आणि बघू म्हटलं काहीतरी सेटिंग असेल चेंज करू. माझ्या जेवणाची ही जी सवय ही माझ्या नवऱ्याला खूप असं वेगळं वाटतं की हे असं कॉम्बिनेशन कोण खाऊ शकतं, पण माझ्या पप्पांनासुद्धा असं कॉम्बिनेशन आवडतं, काकांना पण आवडतं, मला पण खूप आवडते दूध खिचडी. यांना पण म्हटलं ट्राय करून बघा, पण ते म्हणे नाही तुझ्या पुरताच राहू दे. म्हटलं ठीक आहे नका खाऊ. तर व्यवस्थित असं जेवण करून घेतलं. त्यानंतर हे रोज बाहेर जातात, तर रात्री डायरेक्ट 11 वाजता 11:30 वाजता घरी येतात आणि एवढ्या वेळात तर काय मला लगेच झोप लागत नाही, कारण 9, 9:15 पर्यंत जेवणं वगैरे आवरून आणि भांडी वगैरे करून 9, 9:15 होतात. त्यानंतर काय करायचं, मग त्यावेळी सिरियल पण पाहणं होतं आणि त्यावेळी थोडंसं चालणं वगैरे हे असतं. तर असंच असतो माझा रोजचा रात्रीचा सुद्धा रुटीन. तर कसा वाटला तुम्हाला आजचा दिवसभराचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमचा रविवार कसा गेला हेही सांगा. भेटूया पुन्हा. नमस्कार.